नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। मार्गशीर्ष सोमवती अमावस्या करा हे प्रभावी उपाय। या वर्षातील शेवटच्या अमावस्येला खूप महत्त्व आहे। या वर्षाची शेवटची मार्गशीर्ष अमावस्या सोमवारी आली आहे। ही सोमवती अमावस्या असल्याने या दिवशी हे उपाय आवर्जून करायचे आहे। अमावस्येच्या दिवशी पितरांना अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। पितरांना तर्पण अर्पण केल्याने पितर शांत होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे आणि या अमावस्येला स्नान आणि दानाचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊ। हिंदू धर्मात सोमवती अमावस्या महत्त्वाची मानली जाते। वर्षभरात एकूण 12 अमावस्या येतात, त्यापैकी एक सोमवती अमावस्या आहे। महिला हे व्रत पाळतात। असे मानले जाते की उपवास केल्याने व्यक्तीच्या ग्रहांच्या समस्या, जुनाट आजार आणि शारीरिक वेदनांपासून आराम मिळतो। तर सोमवती अमावस्या तिथीला स्नान आणि दान करण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते। शारीरिक दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी हे उपाय करा। ज्योतिषांनी सांगितले की जर तुमच्या घरात काही त्रास होत असेल, तुम्हाला शारीरिक त्रास किंवा कोणत्याही रोगापासून आराम मिळत नसेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी मौन व्रत पाळावे। सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला केला तरी चालणार आहे। तसेच मौन व्रत पाळावे आणि पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा करावी। पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा, यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। सोमवती अमावस्येला करा हे खास उपाय। 1. शनीची संबंधित सर्व प्रकारचे दोष आणि त्रास दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येला शिव सहस्रनामाचा पाठ करा। असे मानले जाते की यामुळे शनी खूप प्रसन्न होतो आणि शुभ आणि अशुभ दूर होतात। 2. कालसर्पदोष, शनिदोष, पितृदोष यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी पाण्यात साखर किंवा गूळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि दिवा लावा। यामुळे सर्व दोष दूर होतात, कुटुंबात सुख समृद्धी येते। 3. उपाय, सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाची फुले शिवाला अर्पण करा। यासोबतच शिव चालीसा पाठ करा। यामुळे तुमचे झोपलेले भाग्य जागृत होते। 4. उपाय, सोमवती अमावस्येच्या दिवशी शिव मंदिरात शिवलिंगाला गंगाजलाने अभिषेक करावा। शिवाला अर्पण केलेले थोडेसे पाणी कलशात गोळा करा, मग ते घरात शिंपडा। यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरगुती त्रास संपतात, घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव उरत नाही। 5. उपाय, जर कुंडलीत शनीची 7.5 किंवा ढय्या चालू असतील तर सोमवती अमावस्येला काळ्या तिळाचे दान करावे। यामुळे शनी, राहू, केतू या घातक त्रिकुटाचे अशुभ प्रभाव दूर होतात, पितृदोषही संपतो। अमावस्येला आणि पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास अनेक पुण्य प्राप्त होतात। हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथीला विशेष महत्त्व आहे। हिंदू धर्मानुसार अमावस्येला आणि पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते। यावर्षी पौष महिन्यात येणारी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आहे।
पौष महिन्यात येणारी अमावस्या सोमवारी आहे. हिंदू मान्यतेनुसार सोमवारी कोणतीही अमावस्या आल्यास तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवांची आणि पार्वतीची, माता पार्वतीची पूजा केली जाते. या अमावस्येच्या दिवशी महादेवांची आणि पार्वतीची पूजा केल्याने विशेष फळप्राप्ती होते. पितरांचे तर्पण आणि पिंडदान सोमवती अमावस्येला केले जाते. असे केल्याने पितर आशीर्वाद प्राप्त होतात. आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देतात. या वर्षीची सोमवती अमावस्या कधी आहे, तसेच अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? पंचांगानुसार पौष महिन्याची म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याची या वर्षीची शेवटची अमावस्या 30 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी सोमवार असणार आहे, त्यामुळे ही सोमवती अमावस्या आहे. 30 डिसेंबरला पहाटे 4:01 ही अमावस्या सुरू होईल आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:56 अमावस्या संपेल. उदय तिथीनुसार ही अमावस्या 30 डिसेंबरला असणार आहे. स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त. अमावस्येला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त म्हणजे ब्रह्म मुहूर्त पहाटे 5:24 पासून ते 6:19 आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 पासून ते 12:45 आहे. पौष महिन्यातील अमावस्येला सकाळपासून ते रात्री 8:32 वृद्धी योग आहे. सोमवती अमावस्येचे महत्त्व. अमावस्या जर सोमवारी आली असली तर ती अमावस्या आणखीन महत्त्वाची ठरते. सोमवती अमावस्येला महादेव आणि माता पार्वतीची पूजा करणाऱ्यांना शुभ फळ प्राप्ती होते. यासोबतच घरात सुख शांती येते. जे कोणी अमावस्येला पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करतात ते पितरांच्या पितृदोषातून मुक्त होतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.